पंचायत समिती कार्यालयासमोर लिपिक संवर्गाचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. मी पंचायत समितीला हेलपाटी मारत असताना इथं आवक जावकसाठी पत्र द्यायला गेलो असतात जॉब कार्डाचं, तर इथं पत्रसुद्धा घ्यायला स्वीकारायला कोण नाही टेबलवर. किंवा घरकुलच्या एखाद्या टेबलला गेलो तर घरकुल विभागात जे आमच्या लाभार्थ्याचे हे आहेत हप्ते आहेत, ते हप्ते कोण सोडण्यासाठी इथं तयार नाही किंवा या टेबलला कोण नाही. तर शासनाने जे काय ज्याच्यासाठी उपोषण करायला किंवा संप ठेवलेले आहेत, तर शासनाने त्यांचं लवकरात लवकर त्यांच्या मागण्याची पूर्तता करावी आणि आमचाही रस्ता जे आम्हाला अडचणी येणार आहेत त्या अडचणी त्यांनी दूर करण्याचे प्रयत्न करावा. कंत्राटी आरेची लोहारा तालुका लोहारा लिपिक कामावर संपावर असल्यामुळे आमचे बिलं सुटत नसल्यामुळे आम्हाला तांत्रिक अडचणी होत आहेत आणि लाभार्थ्यांना आम्हाला बोलण्याचा अडथळा होत आहे आणि पूर्ण त्यांना डिटेल आम्हाला सांगता येत नाही की तुमचे हप्ते का वितरित होत नाही आणि का नाही, तर त्यामुळं आम्हाला खूप अडचणी येत आहे. विविध केडरमधले जे की ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील आणि आरोग्य कर्मचारी असतील, हे चौथ्या वेतन आयोगापासून त्यांचं स्टेप पूर्ण उंचावली आणि जो की आहे क्लर्क, जे सगळ्याचेच वेतन त्रुटी दूर करतो आणि त्याचंच वेतन कुठंतरी ठप्प झालेलं होतं चौथ्या वेतन आयोगापासून, तर तेच आमची मागणी आहे. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटनेमार्फत दिनांक 16 तारखेपासून 16/2/2026 पासून असहकार आंदोलन करण्याची घोषणा झालेली होती. आम्ही 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून ऑफिसमध्ये बसून काम केलेलं आहे. तरी ह्या असहकार आंदोलनाची शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे दिनांक 23 पासून पूर्णतः काम बंद आंदोलन करण्याची राज्यस्तरावरून संघटनेची सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही सर्वजण लिपिक संवर्गातील सर्व कर्मचारी आम्ही वेतन त्रुटीसाठी जुनी पेन्शन योजना या प्रमुख योजना लागू न करण्यासाठी या प्रमुख योजनेसाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. साहजिकच आहे की पूर्ण काम ठप्प झालेलं आहे. पंचायत समिती स्तरावर येणारे लाभार्थी असतील, घरकुलचे लाभार्थी असतील, MRC लाभार्थी असतील, आणि कोणी बांधकाम विभागाचे असतील, सर्वजण येऊन हेलपटे मारून जात आहेत. शासनाने तात्काळ आमची आमची जी पूर्ण मागणी आहे वेतन त्रुटी, जे चौथ्या वेतन आयोगापासून ग्रामसेवक आणि चौथ्या वेतन आयोगामध्ये ग्रामसेवक, शिक्षक संवर्ग आणि लिपिक संवर्ग हे एकाच वेतनश्रेणीमध्ये होते. तसेच 4था, 5वा, 6व्या वेतन आयोगामध्ये सर्वांचे वेतन लिपिक वर्ग सोडून सर्वांची वेतन श्रेणी वाढवण्यात आलेली आहे. आणि तथापि 4थ्या वेतन आयोगापासून आमच्या केवळ म्हणजे लिपिक संवर्ग आणण्यात झालेला आहे आणि आज अखेर शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. वारंवार आंदोलन झालेले आहेत. तरी सदरचे आंदोलन आम्ही अंतिम आंदोलन समजून करत आहोत. जोपर्यंत शासन आमच्या प्रश्नाची दखल घेत नाही, आमच्या आंदोलन थांबवणार नाही.